हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एम-एस-टी सी-ई-टी 2026च्या रिगार्डिंग एक नोटिफिकेशन आहे आणि ती नोटिफिकेशन काय आहे, तो तुमचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 25 डिसेंबर ते 5 जानेवारी यामध्ये या ड्युरेशनमध्ये तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म हे आउट झालेले आहेत. ओके. परंतु आता हे आउट तर झालेले आहे आणि मतलब की 25 डिसेंबर ते 5 जानेवारी या पिरियडमध्ये तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरू शकतात कोणत्याही केंद्रात जाऊन. परंतु आता याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट इम्पोर्टंट आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी. तर त्यामध्ये कोणकोणते असे 11 डॉक्युमेंट आहेत जे की इम्पोर्टंट आणि म्हणजे मॅन्डेटरी आहे तुमच्यासाठी. ते तुमच्याकडे ते म्हणजे राहायलाच पाहिजे, जेणेकरून तुमचा ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ओके. तर कोणते हे वन बाय वन आपण ते डिस्कस करू. ओके. तर सर्वात पहिले जे लागणार आहे तुम्हाला ते हे तुमची डोमेसाईल. तुमची डोमेसाईल तुम्ही जर म्हणजे डोमेसाईलला म्हणजे डोमेसाईल तुम्ही जर काढलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते काढून घ्या. कारण की तुमचे ऑनलाईन फॉर्म त्याशिवाय होणार नाही. ओके. आणि सेकंड तुमची नॅशनॅलिटी. तुम्हाला नॅशनॅलिटी सेकंड डॉक्युमेंट आहे तुमचं नॅशनॅलिटी तुम्हाला लागणार आहे. आणि थर्ड म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट. ओके. थर्ड तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट आणि फोर्थ तुम्हाला लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. दोघी वेगवेगळे असतात. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही डिफरंट आहे. ओके. आणि फिफ्थ तुम्हाला लागणार आहे तुमची नॉन क्रिमिलियर. ओके. तो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हा भेटून जाते. तुम्हाला अप्लाय करावा लागतो आणि तुम्हाला नॉन क्रिमिनल हे जे असतात 8 ते 15 दिवसामध्ये भेटून जातात. ओके. जर इमर्जन्सी काढायची असली तर पैसे जास्त येतात थोडे. ओके. तर हे 5 डॉक्युमेंट तुम्हाला मॅन्डेटरी आहे जे की लागणारच आहे. ओके. आणि नेक्स्ट आधार कार्ड 6 नंबरवर आहे ना, 6 नंबरचा जो डॉक्युमेंट आहे तो हा आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची 7 नंबरचे आहे ईमेल आयडी आणि एक सेपरेट मोबाईल नंबर हवा, जेणेकरून तुमचे ईमेल आयडीवर तुम्हाला ईमेल येईल. ज्या दिवशी तुमचा मतलब की म्हणजे ज्या दिवशी तुमचं एक्झाम होणार आहे ते टाईमटेबल तुमच्या ईमेलवर येईल. सक्सेस झालं रजिस्ट्रेशन हे म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या ईमेलवर येईल. ओके. आणि मोबाईल नंबर तुम्हाला सेपरेट हवा. ओके. आणि 8 नंबरचा मॅन्डेटरी नाही आहे. बँक अकाउंट जर असला तर लावावा लागतो, नाहीतर काय मॅन्डेटरी नाही आहे. ओके. आणि 9 नंबरचा तुमचा जर बघितला आपण तर 9 नंबरचा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. जर तुम्ही प्रॉपर्स असाल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हा मॅन्डेटरी असतो. ओके. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट जे की तुमचे 12th झाल्यावर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट भेटेलच. ओके. तर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जेव्हा तुमची 12th कंप्लीट होईल तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट भेटेल. तुम्ही ते जॉइन करू शकता. पण आता तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुमच्याकडे कोणतीही एल-सी नसेल तर. ओके. आणि लास्ट तुमचा डॉक्युमेंट आहे तो फोटोग्राफ तुम्हाला लागेल. ओके. पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागेल. त्याची साईज काय असणार आहे ते बघून घेऊ आपण. शॉर्ट वगैरे मी रिलीज करेल त्याच्यावर. नाहीतर तुम्ही जे रजिस्ट्रेशन करायला ज्या कॅबिनेट कॅटवर जाणार तोही तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो जे नॉर्मल साईज असते तीच लागत असते. ओके. तर हा पूर्ण डॉक्युमेंटरी होती जे की एम-एस-टी सी-ई-टी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी खूप जास्त मॅन्डेटरी फॉर्म होते. आणि हे डॉक्युमेंट रेडी ठेवा. 25 डिसेंबर आणि 5 जानेवारी 1 मंथचा तुमच्याकडे टाईम पिरियड आहे. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म लवकरात लवकर भरून टाका. ओके. सो थँक सो मच. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर आणू ते कमेंटमध्ये सांगा.